अरबी समुद्रात स्विमिंग केलं आहे. मला रुबिक्स क्यूब बॅक स्विमिंग करताना रुबिक्स क्यूब सोडवण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. माझं नाव स्नेहा रंजन नार्वेकर आहे. मी आता बॅक स्विमिंग करताना 12 प्रकारचे क्यूब सोडवणार आहे. ओके. हे बघा, अशा प्रकारे 12 क्यूब इथे आहेत आणि स्नेहा नार्वेकर हे 12 क्यूब प्रकार सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, ती समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये 12 क्यूब प्रकार सोडवणार आहे. बघा, तुम्ही बघता आहात, हा पूर्णपणे समुद्र आहे. बघा, हे बघा, हा क्यूब प्रकार आता ती स्नेहा सोडवणार आहे. नाही विचार, हां नाही, पण तिला द्यायला, हां चल कर कर. हे बघा, हां ते तिच्या जवळ घ्यायला हवं. मदर तेरेसा इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी इयत्ता 8वी मधली स्नेहा रंजन नार्वेकर बघा समुद्रामध्ये क्यूब सोडवत आहे. व्हेरी गुड. हा बघा, एक क्यूब प्रकार सोडून झालाय. आता ती घेऊन येत आहे. हा बघा, हा क्यूब प्रकार सोडून झालेला आहे. आता ती दुसरा क्यूब प्रकार घेऊन जाते. हे बघा, हा आता क्यूब प्रकार ती सोडवणार आहे. आमच्या सोबत आहेत वेंगुर्ला नगर परिषदेचे लाईफ गार्ड दत्तू. आणि हे बघा, हा अरबी समुद्र आणि ही दिसते ती स्नेहा क्यूब सोडवताना. मी स्नेहा रंजन नार्वेकर. मी लहान असल्यापासून ह्या जलतरण तलावात स्विमिंग शिकत आहे. त्यानंतर स्विमिंग शिकल्यानंतर थोड्या दिवसात मी समुद्रामध्ये देखील स्विमिंग केली. तेव्हा मला थोडी भीती वाटली होती, पण लहानपणापासून स्विमिंग केल्यामुळे आता वर्ल्ड रेकॉर्ड करताना मला समुद्रात स्विमिंग करताना तेवढी भीती वाटली नाही. मी सुषमा नार्वेकर, सिनियर ग्रॅज्युएट ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. ॲक्च्युली जागतिक स्तरावरील जर बघायला गेलं तर अनेक क्रीडा प्रकार आहेत आणि अनेक क्रीडा प्रकारांपैकी स्विमिंग हा सगळ्यात महत्त्वाचा क्रीडा प्रकार आहे. या ॲक्च्युली स्विमिंगमुळे आपलं कसं की शारीरिक आणि मानसिक स्थैर्य हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लाभत असतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर म्हणजे स्विमिंग करता करता जर त्यामध्ये एखादा जर गेम ॲड केला तर डेफिनेटली आपण जसं म्हणतो की दुधात साखर पडली, तशीच अतुलनीय कामगिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहरातील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केलेली आहे. स्नेहाने अरबी समुद्रामध्ये बॅक स्विमिंग करता करता तिने 12 डिफरंट टाईप्स ऑफ रुबिक्स तिने सॉल्व केलेले आहेत. आणि असा हा विश्वविक्रम करणारी ही भारतातली पहिलीच किशोरवयीन गटामधली ही पहिलीच मुलगी आहे. सो आज तिचं स्नेहाचं वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून आज तिचं सन्मानपत्र आणि मेडल देऊन तिला आज पुरस्कृत केलेलं आहे. आणि डेफिनेटली तिच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक दीपक सावंत सर आणि तिचे आईवडील यांचा तर डेफिनेटली मोलाचा हात आहेच, डेफिनेटली आहेतच त्याच्यामध्ये. आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडनं आमची हीच इच्छा असेल आणि आमचं हेच शुभेच्छा असेल की स्नेहाने अधिकाधिक अजूनही तिने विश्वविक्रम प्रस्थापित करावेत आणि आपलं भारताचं नाव रोशन करावं, कारण का त्या मुलीमध्ये तेवढं ते टॅलेंट आहे. आत्तापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने
कानाकोपऱ्यामध्ये खेडोणपाडी म्हणजे महाराष्ट्रातल्या खेडोणपाडीमध्ये ज्या ज्या मुलांचं टॅलेंट, ज्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे, अशांना विशेष असं स्टेज प्रस्थापित करण्याचं महान कार्य केलं आहे आणि अजूनही करत राहणार आहे. त्यामध्ये स्नेहा तर डेफिनेटली आहेच आणि स्नेहाने अजूनही आपलं नाव उंचावत न्यावं आणि भारताचं नाव रोशन करावं, हीच आमच्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या टीमकडून तिला भरभरून शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच.